नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। एकल महिला धोरण निमित्त शहरातील संतोषी माता चौकातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न। भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे धुळ्यात जंगी स्वागत। 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 200 कोटींची प्रॉपर्टी नावावर करणारा भूमाफिया जमील अहमद अब्दुल हमीद मुल्ला याच्या विरुद्ध कारवाईची मागणी। पत्रकारांना कथित धमकी देत अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी। आणि धुळे जिल्हा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी जेल रोडवरील क्युमॅन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद धुळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ, साई प्रतिष्ठान तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला धोरण निमित्त शहरातील संतोषी माता चौकातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते। महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद धुळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ, साई प्रतिष्ठान तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला धोरण निर्मितीच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात बहुउद्देशीय सभागृहात उत्साहात संपन्न झाली। या कार्यशाळेत विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक, विषय तज्ञ तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर, आरोग्य विषयक आणि पुनर्वसनाच्या प्रश्नांचा सर्वकष विचार करून स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्यात येणार आहे। महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी, उद्योग व्यवसाय व रोजगार, कर्ज सुविधा, कायदेशीर मदत, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, समाजातील सन्मान, मालमत्ता हक्कांचे संरक्षण तसेच शासकीय योजनांमध्ये प्राधान्य अशा विविध विषयांवर प्राप्त होणाऱ्या सूचनांचा गांभीर्याने विचार करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रत्येक एकल महिलांनी आपले मत व सूचना नोंदवाव्यात। यावेळी त्यांनी महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। तसेच ज्या महिलांनी अद्याप आयुष्यमान कार्ड किंवा ॲग्रिस्टॅग नोंदणी केलेली नाही त्यांनी ती तातडीने काढावी असे आवाहन केले। जिल्हा कार्यक्रम अधिकारी फडोळ यांनी राज्य शासनाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या एकल महिला धोरणासाठी नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि तज्ञ व्यक्तींनी आपले अभिप्राय व सूचना सादर करण्याचे आवाहन केले। कार्यशाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲडव्होकेट अब्रार सय्यद यांनी मोफत विधी सहाय्याची माहिती दिली। डॉक्टर विवेक सावके यांनी आयुष्यमान कार्ड नोंदणी प्रक्रिया समजावून सांगितली। जिल्हा उद्योग केंद्राचे विवेक पाटील यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व उद्योग विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली। कृषी विभागाच्या तंत्र अधिकारी प्रियंका सोनवणे यांनी कृषी विभागाच्या योजना, ॲग्रिस्टॅग नोंदणी आणि महाविस्तार ॲपची माहिती दिली। तहसीलदार हंसराज पाटील यांनी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती योजना व श्रावणबाळ निवृत्ती योजना यांची माहिती दिली। कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाचे पियुष परिहार यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन केले। महिला व बाल विकास विभागाचे संदीप मोरे यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली। तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकल महिला धोरणासंदर्भात माहिती दिली। यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक स्वाती काकडे, तहसीलदार संजय गांधी योजना हंसराज पाटील, परिवीक्षा अधिकारी गिरीश जाधव, साई प्रतिष्ठान धुळेचे शरद पाटील, यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ धुळेचे सुनील वाघ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक मंडळ कुसुंबाचे सुनील परदेशी आदी उपस्थित होते। जिल्हा परिषद धुळे व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय धुळे तसेच यमुनाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ, श्री साई प्रतिष्ठान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळ कुसुंबा यांच्या संयुक्त आयोजनाने आज धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील एकल महिलांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आगामी काळामध्ये एकल अर्थात विधवा परित्यक्ता महिलांसाठी एक त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं धोरण तयार करण्यात यावं, या दृष्टिकोनातनं संपूर्ण महाराष्ट्रभरातनं या एकल महिलांच्या बाबतीत ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी एक धोरण ठरवलं जाणार आहे आणि ते धोरण कसं असावं या दृष्टिकोनातनं जिल्ह्यातील परित्यक्ता आणि एकल महिलांकडून
त्यांचे विचार ऐकून घ्यावेत, त्यांच्याकडून उपयुक्त अशा धोरण तयार करण्यासाठी लागणाऱ्या सूचना प्राप्त करून द्याव्यात, या दृष्टिकोनातनं आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी मॅडमांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात आलं. जिल्ह्यातील प्रमुख सर्व शासकीय अधिकारी आज या कार्यशाळेत उपस्थित आहेत. जिल्हाभरातनं जवळजवळ 350 ते 400 एकल महिलांनी या कार्यशाळेत आज सहभाग घेतलेला आहे. आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून या एकल महिलांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, मग त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक बाबतीत असतील, त्यांना कायदेशीर बाबतीत असतील, त्यांच्या घरकुलांच्या बाबतीत असतील, त्यांना ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत महिला बालविकास अंतर्गत त्यांच्यासाठी येणाऱ्या अडचणी असतील, त्या सर्व अडचणी त्यांनी आपल्या लिखित हस्ताक्षरात फॉर्म भरून आज या ठिकाणी सादर केलेला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या सामाजिक संस्था, विविध प्रकारच्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था यांच्या माध्यमातून आणि या एकल महिलांच्या समस्या जाणून एक चांगलं धोरण तयार करून या एकल महिलांचा विकास साधता येईल, या दृष्टिकोनातून आजची ही कार्यशाळा अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी पार पडलेली आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त धुळ्यात आगमन झाले. यावेळी पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भारतीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त धुळ्यात आगमन झाले. यावेळी पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष महाडिके युवा शक्ती जागर यात्रा काढून राज्यभर दौरा करीत आहेत. मंगळवारी त्यांचे धुळे शहरात आगमन झाले. दुपारी 12 वाजेच्या सुमारास पारोळा रोडवरील प्रकाश चित्रपटगृहाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून प्रदेशाध्यक्ष महाडिक यांनी आपल्या धुळे दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांचे भाजपतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या प्रसंगी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर कल्पना महाले, प्रतिभा चौधरी, बेटी बचाव बेटी पढावच्या भाजप प्रदेशाच्या संयोजिका अल्फा अग्रवाल, महिला बाल कल्याण समिती सभापती उज्ज्वला ठाकरे, माजी महापौर प्रदीप करपे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, ज्येष्ठ नेते महादेव परदेशी, रमण गवळी, नगरसेवक प्रदीप बैरागे, ॲडव्होकेट रोहित चांदोडे, चेतन गवळी, ललित माळी, धीरज जगताप, स्वामी कुटे, संजय भील, बबन चौधरी, रंगनाथ ठाकरे, भूषण गवळी, मोहित देसले, कुणाल सोनवणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर आज मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करण्याची, आपल्या पदाधिकाऱ्यांचं संघटन मजबूत करण्याची एक संधी मिळालेली आहे. आम्ही आमचा आता युवा शक्ती जागर यात्रेचा फेज 3 चालू आहे, 3रा टप्पा चालू आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र संपून आता आम्ही उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे. आम्ही अहिल्यानगर, त्याचबरोबर जळगाव संपून आज धुळे ग्रामीण काल झाला आणि आज धुळे शहरामध्ये अतिशय उत्साहाने सगळीकडं सर्वच आमचे कार्यक्रम सुरू आहेत. आता आमचा युवा मेळावा काहीच वेळात आहे. मी धुळेच्या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व आमची फादर बॉडी यांचे मनापासून आभार मानतो. अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 200 कोटींची प्रॉपर्टी नावावर करणारा भूमाफिया जमील अहमद अब्दुल हमीद मुल्ला याच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रफिक शाह, गुलाब शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर शासनाची फसवणूक करून 200 कोटींची प्रॉपर्टी नावावर करणारा भूमाफिया जमील अहमद अब्दुल हमीद मुल्ला याच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रफिक शाह, गुलाब शाह यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे. त्यांनी सांगितले की भूमाफिया जमील अहमदने शासनाची फसवणूक करून शासनाचा महसूल बुडवून 200 कोटी रुपयांची 16 एकर जागा बनावट जनरल मुख्तार पत्रान्वये तलाठ्याला हाताशी धरून 500 रुपयांच्या स्टॅम्पवर बेकायदेशीररित्या नावे करून घेतली. विशेष म्हणजे या जागेवर त्याने बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्याची खरेदी विक्री देखील केलेली आहे. या भूमाफियाने त्याच्या मिळकतीवर पत्र्याचे शेड बांधले असून त्या ठिकाणी जागा भाड्याने दिलेली आहे. त्यातून दरमहा 20 लाखांचे भाडे तो वसूल करत आहे. या प्रकरणी मी अनेक वेळा मनपा आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी माहिती देऊन देखील कारवाई झालेली नाही. मोहाडी पोलीस ठाण्यात देखील अनेक वेळा याविषयी माहिती दिली, मात्र माझ्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करून भूमाफिया जमील अहमद विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद दिली. 432/1 ब
आणि 432/1/2 अशी 16 एकर जागा भूमाफिया जमीन अहमद अब्दुल हमीद मुल्ला याने फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरावर सदरची जागा हडप केलेली आहे. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरावर कुणी मालक होऊ शकतो नाही, त्याने प्लॉट काढून त्याची विल्हेवाट देखील लावलेली आहे आणि त्याच्यापासून त्याने 200 कोटीची जर्मन मालमत्ता जमवलेली आहे. हे सर्व धुळे शहरात चर्चेचा विषय बनलेला आहे. ती जर्मन मालमत्ता टिकाऊ मालक म्हणून त्याचे नाते संबंधच्या लोकांच्या नावावर सुद्धा केलेली आहे. उर्वरित जागेवर पत्र्याचे शेड बांधून ते भाड्याने दिलेले आहे. महिन्याचे 20 लाख रुपये हे भाड्याचे वसूल करीत आहे. असा भ्रष्टाचार करून याने आणि धोकाधडी करून बेकायदेशीर स्टॅम्प पेपर तयार केला, सदरची जागा नावावर केली, प्लॉट काढले, लेआउट काढले, ओपन स्पेस जागा शासनाची सुद्धा याने सोडली नाही, त्याला सुद्धा खासगी करून घेतली. त्या बाबतीत सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहे. मी उद्या या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटलो, पुराव्याची तक्रार सादर केलेली आहे, त्यांनी कारवाईचे सुचवले आहे. पत्रकारांना कथित धमकी देत अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांना कथित धमकी देत अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की पत्रकारिता हा भारतीय संविधानाच्या लोकशाही व्यवस्थेतील चौथा आधारस्तंभ असल्याचे नमूद केले आहे. लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नाबाबत जाब विचारणे हा पत्रकारांचा घटनात्मक अधिकार आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणे, शिवीगाळ करणे, मारहाणीची अथवा खुनाची धमकी देणे आणि सार्वजनिकरित्या अपमानित करणे हे लोकशाही मूल्यावर तसेच संविधानाच्या तत्वावर थेट आघात करणारे कृत्य असल्याचे समितीने म्हटले आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अर्वाच्य वक्तव्यामुळे पत्रकारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित खासदारांना खासदारकीतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे गोपी लांडगे, पीटी बेडसे, मनोहर मोहिते, एल.आर. राव, पोपटराव चौधरी, डॉक्टर श्रीकृष्ण बेळसे, रामकृष्ण शिंदे, बबनराव वानखेडे, दीपक सोनवणे, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, किशोर सेजवळ, नवल ठाकरे, मोहम्मद जैद, आसिफ शेख, सादिक शेख यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. जो लोकशाहीच्या मार्गाने 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकसेवक संजय दिना पाटील यांना पत्रकारांनी लोकशाहीच्या मार्गाने प्रश्न विचारल्यानंतर त्यांना जास्तीत जहाल त्यांच्या चीड येऊन त्यांना विरोध वाटून त्यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. मी खासदार हे विसरून जाईल, मी यापूर्वी 5 खून केलेले आहेत, बॉम्बनं उडवून देईन, तुम्ही माझ्याबरोबर आले तर मारेल, तुम्हाला मी जेवण देतो, जास्त डोक्यात चढू नका, अन्यथा मी तुम्हाला उडवून देईन, तुम्हाला कुठे जायचं ते कुठे जा, कमिशनरकडे जा, अशा प्रकारे धमकी देणारा संजय दिना पाटील यांनी पत्रकारिता म्हणजे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. संविधानाचा आत्मा ही लोकशाही आहे व लोकशाहीचे 4 आधारस्तंभ विधिमंडळ, कायदेमंडळ, प्रशासन आणि पत्रकारिता. पत्रकारांना तिन्ही स्तंभांना प्रश्न विचारण्याचा, जाब विचारण्याचा अधिकार असून त्यांचं आद्य कर्तव्य आहे. आणि संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवरच घाव घातलेला आहे, म्हणजे लोकशाहीवर घाव घातलेला आहे, जेणेकरून लोकशाहीवर घाव म्हणजे संविधानावरच घाला आहे. त्यामुळे अशा मक्रूर गुंड बोलणार नाही अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकसेवकाला माननीय मुख्यमंत्री यांना निलंबित करण्याचे
प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावे. त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत खुनाची धमकी देणे, तसेच त्यांनी स्वतः स्पष्ट कबूल केलेले आहे की मी 5 खून केलेले आहेत, त्या खुनाची चौकशी करणे, यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणे व गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत यांना संसदेमधून निलंबित करणे, यासाठी आमचं धुळ्यातल्या ज्येष्ठ नागरिकांचं माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून आमचा एक जागरूक नागरिक म्हणून लोकशाहीवर घाला घालणाऱ्या या मगरूर संजय दिना पाटलाच्या विरोधात आमचे निवेदन आहे. टीईटी सीटीईटी उत्तीर्ण पात्रता असूनही सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीमध्ये डावलल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकांवर होत असलेल्या अन्याय निवारण व्हावे व सन 2013 पूर्वीच्या सेवेतील शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आले. टीईटी सीटीईटी उत्तीर्ण पात्रता असूनही सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीमध्ये डावलल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकांवर होत असलेल्या अन्याय निवारण व्हावे व सन 2013 पूर्वीच्या सेवेतील शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाद्वारे सर्वोच्च न्यायालय व शासन पत्राशी संगत असलेले संचालक यांचे दिनांक 14 मे 2026 चे शासन पत्र अधिक्रमित करण्यात यावे. या जिल्ह्यात दिनांक 14 मे 2026 च्या पत्रानुसार अन्यायकारक पदोन्नती प्रक्रिया झाली आहे ती रद्द करण्यात यावी. दिनांक 4 जून 2026 च्या शासन पत्राप्रमाणे सन 2025-26 या वर्षातील पदोन्नतीसाठी या महिन्यात होणाऱ्या पदोन्नती समितीच्या दिनांक दिवशींशी पात्रता विचारात घेऊन सेवा ज्येष्ठतेने पदोन्नती व्हावी असे निर्देश शासन स्तरावरून सर्व जिल्हा परिषदांना व्हावेत. सन 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी सीटीईटी उत्तीर्णसाठी 40% गुणांची अट करण्यात यावी अथवा तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब या राज्यांच्या धर्तीवर इयत्ता 1ली ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित सन 2013 पूर्वीच्या शिक्षकांची स्वतंत्र टीईटी परीक्षा घेण्यात यावी. टीईटी पेपर फुटीमुळे परीक्षेला बसलेल्या शिक्षकांची मानसिकता बिघडली असल्याने सेवेतील शिक्षकांना उत्तीर्णतेची अट 40% करावी व पेपर फुटीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश कापडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत महाले, जिल्हा महिला अध्यक्ष सुरेखा बोरसे, जिल्हा महिला सरचिटणीस प्रतिभा वाघ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती धुळे आज महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा धुळे तसेच राज्य शाखा कोल्हापूर यांच्या आदेशान्वये राज्यामध्ये आज सर्वदूर धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. या धरणे आंदोलनाचा उद्देश एकच आहे की सेवाज्येष्ठ शिक्षकांवर जो काही अन्याय होत आहे हा अन्याय शासनाने ताबडतोब याच्यामध्ये दखल घेऊन या सेवाज्येष्ठ शिक्षकांना या ठिकाणी त्यांना सेवाज्येष्ठ दिली पाहिजे. राज्य शासनाने सप्टेंबर 25ला जो निर्णय काढला त्यामध्ये सगळ्यांना टीईटी बंधनकारक आहे असा आदेश काढण्यात आला होता आणि त्या आदेशाचं पालन करून सर्व शिक्षकांनी या ठिकाणी टीईटी परीक्षा असेल, सीटेट परीक्षा असेल पास झालेल्या आहेत. परंतु याच अजून देखील 14 तारखेला जो GR आलेला आहे 14 जून 2026चा यामध्ये संभ्रम निर्माण करणारी अवस्था शिक्षकांनी निर्माण करून ठेवली आणि या निर्णयामध्ये शिक्षकांमध्ये दुफळ निर्माण झालेली आहे असं या ठिकाणी दिसून येतं. यामध्ये मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि या ठिकाणी सर्वांचा समन्वय साधून आज हे धरणे आंदोलन चालू होत आहे. या धरण्याचा उद्देश एकच आहे की जे सेवाज्येष्ठ शिक्षक टीईटी धारक आहेत, सीटेट धारक आहेत त्यांना या ठिकाणी सेवाज्येष्ठता देण्यात यावी जेणेकरून त्यांच्यावरचा अन्याय हा दूर होईल. यासाठी हे धरणे आंदोलन आज होत आहे. या धरणे आंदोलनासाठी आज धुळे जिल्हा शाखेच्या वतीने आदरणीय जिल्हाध्यक्ष भूपेशजी वाघ सर, समन्वय समितीचे जिल्हा सरचिटणीस सत्यसा सर, यानंतर संघाचे सरचिटणीस आमचे शरद पाटील सर, राज्याध्यक्ष पदवीधर शिक्षक संघटनेचे ऐराव सर, त्यानंतर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बोरसे सर, सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. सर्वांची एकच अर्थ हा आहे की आमच्या सर्व सेवाज्येष्ठ शिक्षकांना हा अन्याय होत येता कामा नये आणि सेवाज्येष्ठ शिक्षकांना या ठिकाणी सेवाज्येष्ठता देण्यात यावी यासाठी आजचा धरणे आंदोलन आम्ही करत आहोत. तरी शासनाने ही अर्थ हाक राखून या ठिकाणी कालच एक परिपत्रक पारित केलेलं आहे की याच्यावरती स्थगिती आणण्यात आलेली आहे आणि निश्चितच सकारात्मक निर्णय शासन या ठिकाणी घेईल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. एकल महिला धोरण निमित्त शहरातील संतोषी माता चौकातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे धुळ्यात जंगी स्वागत. 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 200 कोटींची प्रॉपर्टी नावावर करणारा भूमाफिया जमील अहमद अब्दुल हमीद मुल्ला याच्या विरुद्ध कारवाईची मागणी. पत्रकारांना कथित धमकी देत अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. आणि धुळे जिल्हा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी जेल रोडवरील क्युमॅन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.